श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी स्कूल इलेक्शन काउन्सिल उत्साहात. रुद्र मेहत्रे व आराध्या परजणे यांची प्रतिनिधीपदी निवड. कोपरगाव तालुक्यातील मौजे शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल शिरसगाव येथे 5 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना लोकशाही व निवडणूक प्रक्रियेची माहिती मिळावी या हेतूने स्कूल इलेक्शन काउन्सिल उपक्रम उत्साहात पार पडला. या निवडणुकीसाठी 10 विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 7 विद्यार्थ्यांनी प्रचारात सहभाग घेऊन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मतदान केंद्र उभारून प्रत्यक्ष मतदान व प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया पार पडली. इयत्ता 7वी ते 10वीतील 322 मतदारांपैकी 86.49% मतदान पार पडले. विद्यार्थी प्रतिनिधी मुलगा म्हणून रुद्र मेहत्रे 91 मते घेऊन विजयी, तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून आराध्या परजणे यांनी 17 मते मिळवून विजय मिळविला आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शिंदे सर, परजणे सर, जाधव सर, बागल सर, पिंपळे सर आणि चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे अध्यक्ष केशवरावजी भवरसाहेब यांच्या वतीने विजयी प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. यावेळी या मतदान प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी सत्यतेमध्ये कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडते याचे कलागुण अवगत व्हावे या हेतूने हे काउन्सिल ऑफ इलेक्शन या शाळेमध्ये घेण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे उद्याचा भारताचा नागरिक कशा पद्धतीने तयार होतोय हेच खरे बघणे या कौतुकतेची थाप यावेळी पाहायला मिळाली. CNN महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक अमीन शेख, अहिल्यानगर. आपल्या भारताने आपण स्वीकारलेले आहे. त्यानुसार आपण आता आज आपल्या शाळेमध्ये आपण इलेक्शन घेतलं आणि त्यामध्ये हेड बॉईज आणि हेड गर्ल्स याला आम्ही आपल्या भाषेमध्ये वॉलेंटियर जनरल सेक्रेटरी म्हणतो, PS म्हणतो. आणि हे का करणं गरजेचं आहे की तुम्हालाही लोकशाहीची व्याख्या किंवा लोकशाही काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. लोकशाहीमध्ये कसं चालतं आणि ज्यावेळेस आपण स्कूलमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, ज्यावेळेस असे इलेक्शनला सामोरं जातो आणि इलेक्शनला सामोरं गेल्यानंतर याच्यातूनच आपल्या देशाचं काही नेतृत्व घडतं. त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चित एक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स तयार होतो. आता बरेच मुलं असे आहे की त्यांच्याकडे आयडियाज आहेत, पण त्यांना जर म्हटलं इथे स्टेजवरती बोला तर ते घाबरतात. नको मला कोणी काय म्हणाल असं ते घाबरतात. पण या वयामध्येच आपण देरी करायची असते आणि जरी काही चुकलं तर त्याचे काही हे मानून न घेता आपलं पुढे जात राहायचं. आता आपण बघितलं की सकाळी आपण मतदान केलं, जशी आपली लोकशाहीची आपल्याकडे आमदार असतील, खासदार असतील किंवा बाकीचे इलेक्शन असतील ज्या पद्धतीने घेतल्या जातात त्या पद्धतीने आपण आपल्याकडे इलेक्शन घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आराध्या परजणे आणि रुद्र मेहत्रे हे निवडून आलेले आहे. त्याच्यामध्ये जे विशेषतः मुलींचं कौतुक करत की त्यांनी मतदान करताना 103, 89, 86 म्हणजे इतक्या टक्के इलेक्शन झालं मुलींमध्ये लोकशाही. पण हे मुलींना मला वाटतं लोकशाही जास्त कळाली असं मला वाटतं. आणि आपण हे जे 2 निवडून दिलेले आहेत निश्चित त्यांनी आपल्या स्कूलमध्ये प्रत्येक मुलाकडे असेल, प्रत्येक वर्गामध्ये असेल आपण लक्ष द्यायचं असतं. कुठे कोणावरती काही मुलं ही कोणावरती काही अन्याय करणार नाही, कोणाला कोणी त्रास देणार नाही किंवा कोणी देत असतात ते त्यांनी पाहायचं काम करायचं. आणि त्यांनी आपले प्रिन्सिपल असतील, व्हाईस प्रिन्सिपल असतील किंवा आपले फादर टीचर्स असतील यांना ते सांगायचं असतं. किंवा कोणत्याही मुलाला काही हेल्प लागली तर त्यांनी मदत करायची असते. त्या माध्यमातून त्यांनी आता पुढे काम करावं
आणि आपल्या शाळेच्या वतीने मी दोघांना शुभेच्छा देतो की त्यांनी चांगलं काम करत आणि नेहमी अभ्यास करत राहिलं पाहिजे. मी स्वतः जेव्हा जिल्हा परिषदला होतो एकही मिटिंग नव्हती किंवा एकही विषय नव्हता मी तिथं भाग घेतो